त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी संकेत देशमुख साहेबांच्या वतीनं दिली गेली आहे आणि बरीचशी नावं ती आपण नक्कीच चर्चा करत राहू. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेशला आपण पाहतोय. जी स्ट्रॅटेजी वापरली गेली मुस्तकीम मुकादिमच्या माध्यमातनं, पण आता बघा त्या स्ट्रॅटेजीवरती हल्ला चढवला गेलाय. काल जो गोलंदाज मात्र सफल ठरला होता तो नितीन दासा अगेन्स्ट आता पहिल्याच बॉलवरती आलाय. फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती प्रशांतच्या पाठमधनं चौकार. थँक्यू. आपण चर्चा करत होतो आपले सर्व मान्यवर अतिथी ज्यांनी मात्र स्पर्धेला आपली मुख्य मदत दिली आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी जे इन्व्हर्टर आपण पाहतोय श्री हेमंत सनस साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी शूज देखील आपण पाहतोय जे श्री जोगीरदेव प्रसन्न सुरराज ॲग्रोविनच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत झालेत. मोमेंटमसाठी जे पुष्प रोपटे आपण पाहतोय ते श्री रुपेशी सानप साहेब जे शुभंकर मँगो फार्मचे सर्व आहेत त्यांच्या वतीनं ते देखील देण्यात आलं आहे. आणि ग्राउंड खरं तर आम्हाला ज्यांनी उपलब्ध करून दिले आहे ते गुलामभाई यांचे आम्ही खरंच स्पर्धेच्या वतीनं आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच गुलामभाई, आपलं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे संपूर्ण ग्राउंडवर विद्युत पुरवठा उपलब्ध करून देणारे आमच्या सर्वांचे लाडके निखिलजी वरणकर साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. घेऊन जातो मॅचच्या दिशेनं. पहिल्या बॉलवरती आला चौकार गोलंदाज नितेशचा अगेन्स्ट ते प्रशांतच्या बॅटमधनं. आणि बघा जो खेळपट्टीच्या बाहेरील नो बॉल आहे तो पॉपिंग क्रीजच्या बाहेर जर खेळपट्टीच्या बाहेर आढळला तर मात्र नो देण्यात येईल. पण पॉपिंग क्रीजच्या आत म्हणजे जी फलंदाजाची पॉपिंग क्रीज आहे तिच्या आतमध्ये जर तो पट्टीवर किंवा बाहेर आढळला तर मात्र तो नो देणार नाही. या गोष्टीची आपण नोंद घ्या. सूचना ही वारंवार आपल्यापर्यंत पोहोचवली जाते कारण पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आला तो यॉर्क लाईन चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेसचा फटका आपला पाहायचा आहे. भरपूर चांगला आहे. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चाललाय. डायव्हर्ट झाला चेंडू. डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. सलगचा दुसरा आरटीपीएल चौकार प्रशांतच्या बॅटमधनं. दोन चौकार आल्यात. धावसंख्या धावफल करते आपण पाहतो 2 चौकाराच्या मदतीनं 8 वर बॅटिंग करते पूर्वार्धामध्ये मित्रांनो वॉरियर संघ दापोली. खरं तर संघानं पराभव स्वीकारला पहिल्या मॅच मध्ये. सो इथनं या स्पर्धेतली दुसरी मॅच आहे. इथे सॉफ्ट डिस्मिसल पॉइंटच्या क्षेत्रामधून फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. या मॅचची गोल्डन विकेट ज्याच्या बॅटमध्ये सलग 2 चौकार आल्यात तो प्रशांत. बॅक टू द डगआउट. आणि बघा प्लेअर ऑफ द डे बघा नक्कीच प्लेअर ऑफ द डे साठी आपण पाहतोय एका दिवसातला सर्वोत्कृष्ट खेळाडू त्या पोलमधून त्या ग्रुपमधून दिला जातोय. एखाद्या ग्रुपमधून बघा एखादा संघ जो असेल कोण 2 मॅच खेळतोय कोण 3 मॅच खेळतोय पर ऑल ओव्हर जे कॅल्क्युलेशन आहे
ते 2 मॅचवरतीच होणार आहे, कारण एक संघ 2 मॅच खेळणार आहे. त्यामुळे त्या संघाच्या खेळाडूच्या अगेन्स्ट आपल्याला कोणत्याही प्रकारे निर्णय जावा नको, त्यासाठी कॅल्क्युलेशन जे 2 मॅच व्हायचंच होणार. त्यामुळे जे तुमचे ओव्हरऑल पॉईंट आहे ते 2ने आपण एव्हरेज काढणार आहोत. 2 मॅचेसमध्ये त्यांचा एव्हरेज निघेल आणि ऑल ओव्हर तुमचा जो परफॉर्मन्स आहे, म्हणजे 3 मॅच जरी तुम्ही खेळला असाल हरकत नाही, पण जो परफॉर्मन्स तुमचा एव्हरेज 2 मॅच व्हायचंच निघणार, कारण समोरचा एक संघ जो क्वालिफाय झाला आहे तो 2 मॅचेस जिंकलेला आहे. त्यामुळे जो एव्हरेज जो आहे ना तुमचा, तो 2 मॅचेसवरतीच कॅल्क्युलेट केला जाईल. या गोष्टीची आपण थोडी नोंद घ्या. म्हणजे तुम्ही 3 मॅचेसमध्ये जरी 100 रन बनवले असतील तरी तुमचं एव्हरेज कॅल्क्युलेशन 2 मॅचवरतीच होईल, किंवा 3 मॅचमध्ये जरी तुम्ही 10 विकेट घेतले असतील तरी तुमचं ऑल ओव्हर कॅल्क्युलेशन जे 2 मॅचेसवरतीच होणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. काही नियम आहेत, कारण सर्व संघांना देखील याचा बेनिफिट मिळाला पाहिजे. अन्यथा एखादा संघातला एखादा खेळाडू 3 मॅचेस खेळून तो 100 रन बनवेल आणि एखाद्या संघातल्या खेळाडून 2 मॅचेस खेळल्यात पण त्याने 80 बनवल्यात, पण त्यामध्ये देखील त्याला बेनिफिट मिळायला हवा. त्यामुळे ऑल ओव्हर पॉईंट्स कॅल्क्युलेट केले जातात. एखाद्या विकेटसाठी पॉईंट्स आहेत, त्यानंतर पाहिलं तर धावांसाठी ते ॲक्युरेट पॉईंट दिले गेले. पॉईंटवरती बेसिक कॅल्क्युलेशन आहे. सागर दादा सोनी यांच्या वतीनं बघा, आमचे स्कोरर मित्र यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारांसाठी मुन्ना पाटीलला 500 रुपयांचा कॅश प्राइज आणि पहिला चेंडू बघा आपली ओळख स्पष्ट करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला चेंडू सीमा रेषेचा पार, चौकार. समावत कमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ किल्ला आणि हर्षल मुंडे आमच्यासोबत जोडले जातात. वेलकम हर्षल, आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेत. बॅकफुटला गेले, कटकर असा होता चेंडू, वेगानं रिलीज केला. या चेंडूमध्ये गेल्या काही चेंडूच्या तुलनेत या चेंडूमध्ये जास्त गती ठेवण्यात आली आणि हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो डॉट षटकार झाला. सांगता पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा 2 गडांचा मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपन्न, 12 धावा धावफलकावरती आणि मुस्तकीम मुकादमला आपण पाहतो सध्या सेकंड ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक. मुस्तकीमने छान वक्तव्य केलं की प्रत्येक दिवस प्रत्येक खेळाडूचा नसतो, कधी काही गोष्टी आपल्या अगेन्स्ट होतात, कधी काही गोष्टी आपल्या सोबत होतात. सर्व गोष्टी एक्सेप्ट करणं क्रिकेट आहे आणि त्याने एक्सेप्ट केलं. काल त्याच्याकडनं बऱ्याचशा चुका झाल्या, पण आज मात्र त्याने विचार केला मनामध्ये की आता मात्र आपल्याकडून चुका होऊन चालणार नाही. आता ही लढाई अस्तित्वाची लढाई मोठी आहे, त्यामुळे इथनं आपला बाटेल आहे ते जिंकायचं. असं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, पुन्हा एकदा तीच चुकी करतोय मुस्तकीम आणि फटका भरपूर चांगला आपण पाहिला जो डीपमध्ये पॉईंट रिजनला दोन्ही बॅटर्सला कालावधी मिळाला. धावा संख्येतनं पूर्ण केल्या गेल्या तर 2-2ने धावफलक पुढे 14वर. इतका वेळ देऊन चालणार नाही. आता तुम्हाला थोडे व्हेरिएशन्स करावे लागतील आणि जर तुम्ही इथनं इतका वेळ द्याल, कारण सकाळचं सत्र खेळपट्टीवरती थोडं ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. येस, स्कीट होतात आय थिंक, त्यामुळे मात्र थोडासा गोलंदाजांना देखील अडथळे येतात. बऱ्याचशा गोष्टी मॉर्निंग सेशनमध्ये क्रिकेट खेळणं सोपं नाही आहे. मॉइश्चर आहे, थोडी नमी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते.
आणि त्या मॉइश्चरमुळे कुठेतरी बॅटर्सला जास्त बेनिफिट होतो किंवा कधी चेंडू थांबून येतो, गोलंदाजाला देखील बेनिफिट मिळतो. त्यामुळे खेळपट्टीनं खरं तर पहिल्या दिवसापासून दोघांना साथ दिल्या. फिरकी गोलंदाजांना जास्त साथ दिली, जे चेंडू कट करतात त्यांना साथ दिली आहे. पेसर्सला मात्र हवा तसा साथ मिळाला नाही. खेळपट्टीचा अपील आउट. डॉट बॉल आला आहे. खरं तर हे मुस्तकीमसाठी हे चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. जितके जास्त तो डॉट बॉल हाताळेल ओके तितके तो जास्त कॉन्फिडन्स गेन करणार आहे या स्पर्धेमध्ये, कारण त्यांना पहिल्या मॅचमध्ये त्याच्या अगेन्स्ट चांगली बॅटिंग झाली होती. पुढ्यात अगदी समोर फटका लॉफ केला, क्षेत्ररक्षक तिथे झेल होईल, पाहायचा विकेट मिळते. आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या दिवसापासून लॉंग ऑन ते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावरती विकेट आपल्याला पाहायला मिळतात आणि आज देखील 4थ्या दिवसामध्ये पहिली विकेट लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये रिप्ला झेल संपलाय. फलंदाज आघाडीला गेला होता, तो आपण पाहिलं तर गैनी नाचचा खेळ लागणारा हा 3रा झटका बॅटिंग करताना दापोली टीमला. मित्रन वॉरियर्स दापोली या संघासाठी बघा 2 धावांची पॅनल्टी असेल. 2 धावांची पॅनल्टी, कारण गाठ जो तुम्हाला पट्टीच्या बाहेर मैदानाच्या बाहेरच घालून जाणं किंवा काढणं अनिवार्य आहे. त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी. बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कारण आपण एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो तर आपले मोठी स्पर्धा आणि त्यामुळे शिस्तबद्ध शिस्तप्रिय रीतीनं स्पर्धा खेळली जाते. खरं तर जा वक्तव्य केलं होतं मुस्तकीम मुकादमनं, दिवस असतो प्रत्येक खेळाडूचा, त्या दिवसाला कमबॅक केला जाईल आणि माझ्या दिवसाची मी वाट पाहतो. आणि खरं तर इथं या मॅच मध्ये कमबॅक करतोय की काय पास आहे. सलगचा 2रा आदरा बॅटिंग करताना मित्रन वॉरियर्स दापोली या संघाला फलंदाज आपण पाहिलं तर तब्बल 5व्या क्रमांकावरती गेला होता तो अर्जुन देखील आता तंबूचा आश्रयाला. सलग 2 चेंडू 2 विकेट. यापूर्वी देखील पाहिलं नितेशने 2 चेंडू 2 विकेट मिळवले आणि आता मुस्तकीमच्या खात्यामध्ये देखील 2 विकेट. तब्बल 4 गडी बाद. धावसंख्या धावफलकावरती 14. हर्षल तुझ्या माहितीसाठी काल मुस्तकीमने 2 षटकं टाकल्या, दोन्ही षटकांमध्ये त्याच्या अगेन्स्ट मोठे फटके चालल्यात, पण आज मात्र निश्चय केला त्यानं. म्हटलं जातं बघा यावेळेस देखील कदाचित विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली असती. असा दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली असती का हा प्रश्न होता. बट टप्पा अगदी पुढ्यात आला, चेंडूला थांबवलं गेलं. 1 धाव कंप्लीट, सिंगलने धावफलक पुढे 15 या आकड्यावर. लोएस्ट टोटल आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये 16 धावा. सर्वोच्च अंक देखील त्याच संघाचा आपण पाहिला 96 धावा. त्यानंतर दिशा क्रिकेट अकॅडमीने देखील चांगली बॅटिंग केली. काल देखील त्यांचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये नयन जोशी असेल, सिद्धू मोरे असेल, त्यांची चांगली बॅटिंग. त्या अनुषंगाने त्यांनी देखील हायेस्ट टोटल अगदी इक्वलाइज केलं, बरोबरी केली.
2 षटकाचा केस संपन्न. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत असताना 2 गडी बाद केले. मुस्तकीमचा स्पर्धेतला बेस्ट बॉलिंग फिगर त्याच्या नावावरती करत असताना आता त्याने कमबॅक केलाय की काय या स्पर्धेमध्ये हे देखील पाहायचं आहे. 2 षटकाचा अखेरीस 15 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मित्रांन वॉरियर्स दापोली संघ. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा नितेश सेकंड स्पेलमध्ये आला. फर्स्ट स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी झाली. 12 धावा खर्च केला. 2 गडी बादो. यावेळेस ब्लॉक होल. पॉपिंग क्रीजचा आज चेंडू पडला गेलाय. भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल सांगत होते मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू तो गोलंदाज नितेशच्या माध्यमातून. नितेशने इम्प्रेस केला स्पर्धेमध्ये. जवळपास तो आता 4थं षटक हाताळतोय. पण कोणत्याही षटकामध्ये असं वाटलं नाही की नितेश महागडा आहे. बट यावेळेस पाहायचं सोडून दिलाय. निर्णय चुकलाय बॅटरचा पूर्णपणे. हा डॉट बॉल. मुस्तकीम खुश असतील कारण नितेश ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय नेतृत्व करतोय. मुस्तकीम संघाचा कॅप्टन आहे. बट त्याचा अगेन्स्ट जेव्हा चांगली बॅटिंग झाली होती त्याच्यावरती दबाव होता. पण टीमने पूर्णपणे त्याला बॅक केलं आणि आता त्याची गोलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. इनफिल्डच्या डोक्यावरनं फटका चांगला डायव्हर्ट झाला बॉल. खरं तर स्वीपर कव्हर मधून पॉइंट रिजनमध्ये दुसरा धावेचा प्रयत्न करण्याचा मानस होता. धाडस केलं नाही. धावा संख्या पूर्ण केली गेली ती 1 सिंगल आहे धावफलक पुढे. टीमची टोटल 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. बॅक फुटला गेले होते. कट करायचा होता. अपील व्हाईट बॉल. कदाचित व्हाईट वाचवण्यासाठीच अपील झाली की काय प्रश्न आहे. व्हाईट बॉल. अवांतर धावेने धावफलक पुढे 17वर. 17 ऑन बोर्ड. हर्षल बुर्दुल नाईटची स्पर्धा आम्ही पाहिली 17वर खतरा आपण म्हणतो. आणि खरं तर एका संघाने तब्बल 17 आकड्यावरती 4 विकेट गमावले आणि 17 आकडा अशुभ मानला होतो. पण असं काही नाही आहे. शुभ अशुभ सर्व आपल्या खेळावरती. आणि बघा दरम्यान फटका भरपूर चांगला आणि लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी पाठवला चेंडू. चांगली बॅटिंग. खरं तर अशा प्रकारचे फटके येणं तुम्हाला गरजेचं आहे. सध्या अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट जास्त प्रमाणावर खेळलं जातं. म्हणजे ऑफस्टम्पच्या बाहेर शफडून तुम्ही जेव्हा फटके खेळता लॉंग लेग रिजन असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन असेल, फाईन लेग रिजन असेल, यावेळेस समोर खेळलाय फटका भरपूर चांगला डीपमध्ये चाललाय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये बॉल. धावा संख्या फक्त 1. मोठ्या फटका आल्याच्या नंतर थोडं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. संयम दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर आपण येऊन पोहोचली आहे ती 22. 22 आकड्यावरती लॉफ केलाय. फटका बराच काळ हवेमध्ये. चेंडू मुक्त संचार करतोय आणि अखेर निर्जन स्थळी आला चेंडू. नोमन्स लँड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. धावा संख्या पूर्ण केल्या गेल्या तर दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 2 आणि 3 षटकांचा खेळाचा झाला अंत. आफ्टर 3 ओव्हर्स टोटल ऑन बोर्ड 24. 24 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस विकेटचा विचार केला तर तब्बल गडी गमावले ते 4. 24 फॉर लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. टीम मित्रांन वॉरियर्स दापोली. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कॅप्टन मुस्तकीम.
पुस्तकी मुकादमला आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू पायांवरती 3 यष्टांच्या मधोमध आढळलाय. LBW लेग बी फॉर दी विकेटच्या स्वरूपामध्ये धक्का 5वा. आता अर्धा संघ तंबूचा आसराला. मित्रांनो वॉरियर्स दापोलीचा बॉल तयार. फटका हवेमध्ये. हा देखील फसतो की का पास एक्स्ट्रा कव्हर रिजनला. बॉल भरपूर वेगानं ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पोहोचले गेले. 2 धावा रोखू शकत नाही आहेत. 2 धावाने धावफलक पुढे. टीमची टोटल आपण पाहतो 26. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो शाकिब. 26. स्ट्रायकिंग एंडवरती शाकिबला आपण पाहतो. पुन्हा एकदा अपील झाली आहे. हार्ट फॅक्टर. ओ फेकी झाली आहे. बॅकअप नाहीये. खूप दूर. एकच धाव. लेग बाय सरस्वतीनं ही धाव आपल्याला पाहायला मिळते. अंपायर सिग्नल लेग बाय. स्पर्धेमध्ये अद्याप टॉप 5 मध्ये जर आपण पाहिलं तर संकेत शिंदे, सर्वेश तेलंगे असेल, जय देशमुख असेल, योगेश लोटणकर असेल आणि करण कटोरे सध्या टॉप 5 मध्ये. बॅटची खालची काढायला लागते. ऑनसाइडला वळवला गेला. करणने आय थिंक सलग 2 मॅन ऑफ द मॅच देखील घेतल्या. थोडी मिसफिल्ड. 2 धावा इथे देखील पूर्ण गरजेचं आहेत. सातत्याने या धावसंख्या येणं गरजेचं आणि ते येतात. आता या षटकामध्ये कदाचित मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाला कमबॅक करावा लागेल कारण ऑलरेडी 3 ओव्हर्समध्ये तुमच्या धावा झाल्या नाही आहेत आणि आता मात्र या षटकामध्ये अद्याप पाहिलं तर 4 चेंडू हाताळले गेलेत आणि 4च धावा खर्च केल्या जिथे 1 विकेट मिळाली आहे. बोलत यार. ऑन साइडला वळवला गेला. फटका भरपूर चांगला आहे. लॉंग कापे डीप मध्ये चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला आणि पुन्हा एकदा 2 धावा. दुहेरी धावेला प्राधान्य दिले गेल्या. 2 धावफलक पुढे. स्कोरबोर्ड वरती पाहिलं तर 31. 31 धावा धावफलकावर. ऑन साइडला वळवला गेला. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा पुढे सरसावलेत. वर्ल्डच कॅच. अप्रतिम झेल टिपला गेला आणि हा धक्का लागतो. आणखीन एक बॅटिंग करताना मित्रांनो वॉरियर्स दापोलीला 6वा धक्का. आकाश देखील आता तंबूचा आसऱ्याला. चार षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलक 31. 31 धावा. पहिल्या षटकामध्ये आला 12. दुसरं षटक अवघ्या 3 धावांचं. त्यानंतर 9 धावांचा षटक राहिलं. तिसरं ते गोलंदाज नितेश आणि शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केला. म्हणजे 4थ्या षटकामध्ये अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. काल जर आपण पाहिलं तर
मुस्तकीमने 12 चेंडू फेकले, धावा संख्या त्याने खर्च केला तब्बल 27 आणि आज 2 षटकं जर पाहिले मुस्तकीमची तर आजच्या दिवसामध्ये 2 षटकं म्हणजे 12 चेंडू त्याने फेकलेत आणि अवघ्या 10 धावा खर्चात तब्बल 4 विकेट त्याच्या नावावरती राहिले. कमबॅक केलाय खरं तर मॅच मध्ये, गरजेचा होता तो केला देखील. पण आता खरं तर धावा कशा प्रकारे बनवला जातील, कारण 31 झाल्यात, इथनं पुढच्या 12 चेंडूमध्ये 25 ते 30 एकंदरीत धावा संख्या येणं गरजेचं आहे. आणि उर्वरित 2 गोलंदाजांच्या अगेन्स्ट मात्र मोठे फटके खेळले जातील का, कारण संघाचे प्रमुख बॅटर्स आहेत आता तंबूच्या आश्रयाखाली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता लोअर ऑर्डर बॅटर्सवरती सर्व डिपेंड आहे, तर फिनिश कसं करतील. गोलंदाज कुंदन गोलंदाजी मार्कवर साईडला वळवला गेला, भरपूर चांगला फटका आहे. आकोस्कल एक रिजनला आपल्याला पाहायला मिळतो. सेकंडचा कॉल, दुसऱ्या धावेचा शोधात फेकी थोडी खराब आली आहे. अनुषंगाने मात्र 2 धावा इझिली प्राप्त केल्या जातील. 2 धावफलक पुढे 33 वर धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 5 आणि आता धावा बनवणं थोडं कठीण झालंय खेळपट्टीवरती. सकाळचा सत्र आहे, नो डाऊट धावा बनवणं थोडं कठीणच आहे. पण फायटिंग टोटल सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्यासाठी मात्र इथून आता तुम्हाला संघर्ष मोठा असणार आहे, यामध्ये शंका नाहीये. पुढचा बॉल ऑन साईडला काय असा होता, प्ले अँड मिस. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल दबाव वाढवतो इथं, कारण ऑलरेडी धावा झालेला नाही आहे. त्यामध्ये जर जितके जास्त तुम्ही डॉट चेंडू फेस कराल तितका जास्त दबाव तुमच्या काही. चेक टेस्ट चेक, यावेळेस पाहायचं आहे डोळ्यांचं पारडं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाचा दुप्पट लांब चेंडू फेकून दिलाय सीमा पार, आरटीपीएल षटकार. ऑन बोर्ड, 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आज पुन्हा एकदा आमचा समावेत आमचे डिजिटल ऑनलाईन एक्सपर्ट क्षितिज, दुसऱ्या बाजूला मॅन्युअल स्कोरर आपण पाहतोय. सुंदर स्कोरिंग ज्यांची सुरू आहे, अगदी पहिल्या दिवसापासून चांगली साथ आम्हाला लाभली आहे. सागर सोनी देखील आमचा समावेत पाठ इथे पाहायचं आहे. यावेळेस मात्र असफल ठरला फटका, विकेटचं पतन होत असताना धक्का तब्बल 7वा लागतोय. तो मित्रांन वॉरियर्स दापोली या संघाला.
इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. कोणालाही काही शंका असेल आपण यूट्यूब ऑन करून चेक करू शकता. आपल्या स्क्रीनवरती देखील आपल्याला ते चित्र पाहायला मिळेल. ऑनफिल्ड अंपायरने जर रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू असणार आहे. आपण कोणत्याही प्रकारे अंपायर्सला फोर्स करू शकत नाही आहेत रिव्ह्यूसाठी. त्यांना डाऊटफुल असेल तर ते रिव्ह्यू घेतील. सात विकेट गमावल्यात. धावसंख्या धावफलकावरती 39, 39. कुंदनला यश मिळालं. तिसरा विकल्प संघाचा. चला जास्त वेळ घेऊ नका. बॅटिंग टीम लगेच सज्ज व्हा. सध्या लोअर ऑर्डरचे बॅटर्स मात्र धावा बनवण्यासाठी मोठा संघर्ष करतात या मॅच मध्ये. कारण सुरुवातीच्या आघाडीचे फलंदाज पाहिले, एकाने 2 बनवले, एकाने 8. लुसनला धावा संख्येचा खाता देखील उघडता आला नाही. 9 धावा आल्या त्या मुना पाटीच्या बॅटमधनं. अर्जुनच्या बॅटमधनं एक धाव आली नाही. दरम्यानचा फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. समोर गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आरटीपीएस 6. टॉप ऑर्डर मध्ये खेळण्याची जास्त माहिती त्यांना आहे, पण सध्याच्या घडीला भरपूर चांगला फटका. यापूर्वी ताकदीनं परिपूर्ण षटकार समोर पाहिला आणि आता बॅकफुटला आले. कट केला चेंडू. पॉइंट थीम अपार 4. पाच षटकांच्या अखेरीस 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेतला आपण पाहणार आहोत. स्लॉग ओव्हर शेवटचा षटक, अंतिम षटक त्यात ओव्हर. खरं तर शेवट गोड होईल का मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाला? कारण अद्याप पाहिलं तर 49 आपण उल्लेख करत होतो की 35, 40, 50 पर्यंत धावा संख्या पोहोचेल का, पण त्यानंतर मात्र चांगलं तेजस्वी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकदा पूर्ण फक्त एकच मिळेल. सेकंडचा कॉल 2 पूर्ण. क्या बात है. रनिंग बिटवीन द विकेट. आउटस्टँडिंग. 50 कम्स अप. 51 धावा धावफलकावरती. 51 ऑन बोट. सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये एकाच फलंदाजाने इंडिव्हिज्युअल हाफ सेंचुरी कंप्लीट केली ती बॅटर ऋतिक माळीनं ज्या 54 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर मात्र सेकंड हायएस्ट टोटल पाहिलं तर सिद्धू मोरेचा 35 आला. त्यानंतर नयन जोशीचा आपण पाहिलं तर चांगल्या धावा संख्या. त्यामुळे ओव्हरऑल स्टॅट जर पाहिला तर बेनिफिट दोघांनाही आहे, गोलंदाजांना देखील. कारण फिफर देखील आपण बऱ्याच पाहिल्यात. तेजच्या नावावरती एक 6 विकेट राहिले. त्यानंतर आपण जय देशमुखच्या नावावरती 5 विकेट पाहिले. त्यामुळे असे बरेचसे हायलाईट केलेले खेळाडू आहेत ज्यांनी चांगले प्रदर्शन केले या पटलावरती या स्पर्धेमध्ये. फटका एनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये बराच काळ. एक धाव कंप्लीट. सेकंड मिळेल इझिली. पायसे थांबवलंय. धाव इथे मिळाली असती पण आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती फलंदाज आकाशने. आणि आता स्वतःकडे स्ट्राईक का ठेवली या प्रश्नाचं उत्तर त्याला येत्या 3 चेंडूंवरती द्यावं लागेल. कारण 2 धावा इथे झाल्या असत्या पण ती घेतली नाही. दुसरी धाव
आणि आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय जो त्याने घेतलाय तो आता कशा प्रकारे तो पार पाडेल, काय डोक्यामध्ये प्लॅन असेल तो एक्झिक्यूट होईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. फटका चांगला क्षेत्ररक्षका डीप मध्ये सेकंडचा कॉल, यावेळेस पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि कदाचित पाहायचा आता 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या धावा महत्वाचा आहे, त्या धावा भरपूर महत्वाच्या आहेत कारण 4 चेंडू आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 55 वर टोटल आहे, 55 वर 55 ऑन बोर्ड, 55 धावा संख्या धावा पटलावरती. 2 चेंडू मध्ये एकाच सिक्सर आला तर मित्रांनो दापोली संघ देखील या मॅच मध्ये कमबॅक करेल. उल्लेख केला होता एखादा मोठा फटका, एखादा षटकार येईल का, आणि दरम्यान हा दमदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स यूज अँड मॅक्सिमम 6. पहिल्या इनिंग नंतर जर पाहिला आपण धावसंख्या धावफलकावरती 61, 61 धावा आणि 62 धावासंख्येचं लक्ष उभं केलंय. 2 धावांची पेनल्टी जी नक्कीच मित्र 11 दापोली संघाला ती आपण ऍड करणार आहोत, जी साई दत्त नावे संघाच्या खात्यामध्ये. त्यामुळे साई दत्त नावे मुस्तकीम लक्ष द्यायचं. मुस्तकीम आपला 2 धावांनीच धावफलक सुरू होईल, या गोष्टीची नोंद घ्या. ऑलरेडी आम्ही 2 धावा तुमच्या धावफलकावरती ऍडच करतोय, जेणेकरून 2 धावांनीच तुमचा धावफलक सुरू होईल. जी 2 धावांची पेनल्टी मित्र 11 दापोली संघाला लागलेली आहे काय कारणास्तव, आणि खरं तर ती 2 धावांची पेनल्टी आम्ही ऍड करतोय. सो सेकंड इनिंग मध्ये मुस्तकीम पुन्हा अनाउन्समेंट करतोय की 2 धावांनीच धावफलक तुमचा सुरू होईल, या गोष्टीची आपण नोंद घ्या. 61 धावा झाल्यात, 62 धावांचं लक्ष. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना साई दत्त नावे संघ आपल्याला पाहायला मिळेल. मी घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही कुठे जाऊ नका, एकत्र पाहत राहा. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरे 2023 भव्य पर्व. आजचा दिवस 4था आणि मॅच प्रत्यक्षात सुरू होईल की असा दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये. या करूया परिवर्तन, ऐकूया मायक्रोफोन वरती आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ किल्ला हर्षल मुंडे यांचा आवाज ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक हॅलो. थँक्यू सो मच प्रथमेश जी ठाकूर सरांचा आवाज आपण ऐकता. भव्य दिव्य अशी स्पर्धा म्हणजेच रोहा तालुका प्रीमियर लीग, एका तालुक्याला एकत्रित आणणारी स्पर्धा. सर्व मित्रांना ज्या वेळेला पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न म्हणजेच RTPL रोहा तालुका प्रीमियर लीग. रोहा तालुक्याचे जे खेळाडू, तळागाळातील खेळाडू, ग्रामीण क्रिकेटमध्ये अडकलेले खेळाडू, असोसिएशन मर्यादेमध्ये थांबलेले खेळाडू कशा पद्धतीनं एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतील आणि तिथूनही पुढे एक मोठ्या प्रीमियर लीगमध्ये त्या खेळाडूंचा बोलबाला कसा होईल, त्यासाठीचा पहिला प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा जो छोटासा प्रयत्न या आयोजकांनी केला. रोहा तालुका प्रीमियर लीग ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या समोर आणून ठेवली आणि या संपूर्ण स्पर्धेचा आजचा 4था दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. रोहा तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाचा आजचा हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. एका बाजूला संघ आहे मित्रन वॉरियर्स दापोली, त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतात साई दत्त नावे. हे दोन्ही संघ मातबर आहेत, चांगल्या दर्जाचा खेळ झाला. सकाळच्या सत्रामध्ये
पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, अनुभवला आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये आपण जर पाहिलं ना, सुरुवात कुठेतरी लडखडताना झाली, सुरुवात कुठेतरी थांबत झाली टीम मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाची. पण हरकत नाहीये, तिथून खेळीला सावरण्याचं काम झालं, खेळीला सांभाळण्याचं काम केलं ते म्हणजे तेजस माळी असेल, त्याच्यासोबत आकाश असेल, असे सर्व जे खेळाडू आहेत त्यात सर्व खेळाडूने खेळीला सावरलं, टीमला एक मजबूत स्थितीमध्ये उभं केलं. 62 धावांचं टार्गेट असं वाटलं होतं, पण त्याच वेळेला 2 धावांची पेनल्टी दिली, तिथे आपल्याला टार्गेट थोडं कमी झालेलं पाहायला मिळालं. पण हरकत नाहीये, या 60ही धावा थांबवल्या जाऊ शकतात. सकाळचं सत्र 10च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल टीम साई दत्त न्हावे संघाला. या मॅचमध्ये बरंच काहीतरी आहे. ही भव्य दिव्य स्पर्धा, धमाकेदार स्पर्धा, धमाकेदार क्रिकेट आणि त्याच वेळेला धमाकेदार बॅटिंगही बघायला मिळेल. बॉलिंग अद्यापची चांगली राहिली होती टीम साई दत्त न्हावे संघाची. पण आता बॅटिंग आपण पाहूया. फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आपण पाहतोय योगेश आहेत, त्यांच्या साथीला संकेत. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळाली, जिथे 62 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा विचार करत असता या खेळपट्टीवरती समोर तेवढेच ताकदीचे गोलंदाजही आपल्याला बघायला मिळतील. स्पर्धा चांगली आहे, तर त्या चांगल्या स्पर्धेमध्ये चांगलं काम आपल्याला करणं गरजेचं आहे आणि तेच चांगलं काम करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील या मैदानाच्या आतमध्ये चांगले असे पंच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आमंत्रित केलेत. आणि निश्चित 3 दिवस आपण पाहतो अचूक असे निर्णय. आजचा 4था दिवस आहे. संपूर्ण 4थ्या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया पंचांना सुद्धा. त्याच वेळेला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. त्याआधी आलेल्या सर्व क्रीडा रसिक, व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर, मैदानाच्या आतमध्ये असलेले सर्व खेळाडू यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. जातोय मैदानाकडे. पहिल्या षटकाला प्रारंभ होईल. पहिल्या षटकाला सुरुवात इथे केली जाईल. ओव्हर नंबर 1 साठी ज्याच्याकडे बराचसा अनुभव आहे, ताकदीचा वापर करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि तोच टीमचा कॅप्टन, महत्वाचा खेळाडू, नाव आहे गैनीनाथ कटोरे. त्याच्या समोर कडवा आव्हान संकेत उभा आहे बॅट घेऊन. गैनीनाथ कडे बॉल, पहिला बॉल पंचांच्या उजव्या एसटीनं. लो फुल टॉस लावून ती कार्पेट, चांगला फटका सजवला, मिसफील्ड पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चुकले आणि तदनंतर बॉल हुकल्यानंतर बॉल सीमा पार. भव्य दिव्य स्पर्धा आणि निश्चित ही स्पर्धा आपण पाहतोय dreamscricket.in या वाहिनीवरती. ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. अलिबागवरून रोहापर्यंतचा प्रवास कौस्तुभजी पाटील यांची मेहनत आणि 3 कॅमेऱ्याच्या साथीने ही स्पर्धा लाईव्ह केली जाते आणि चांगल्या पद्धतीची क्लिअरिटी, चांगली व्हॉइस क्वालिटी. मैदानाच्या आतमध्ये पहिला चौकार आला, तदनंतर लगेच फसवलं, चकवलं आणि थांबवलं सुद्धा. मी म्हटलं होतं ना, अनुभव ज्याच्या पाठीशी आहे, नाव आहे गैनीनाथ कटोरे. पहिली सफलता मैदानाच्या आतमध्ये. विकेट. मागील 3 वर्ष आपण पाहिलं या गाण्यांना धुमाकूळ घातला आणि डीजे अज्जू सुद्धा आमच्या समवेत आहेत आणि त्यांचं सुद्धा कौतुक करूया. योगेश अग्रावकर यांच्या मुखातून गायलेलं हे गीत आणि तदनंतरची मराठी गाण्याला मिळालेली ही प्रसिद्धी. आज रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा हे गीत आपल्याला ऐकायला मिळत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. नाव आहे मुस्कीम मुकादम. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा बॉल, ज्यावेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न. आता कॉन्फिडन्स लेवल आहे ना थोडी हाय झाली असेल गैनीनाथची, ज्यावेळेला माननीय श्री दत्ताजी मागावकर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणि साहेबांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. प्रशांत दादांना विनंती करेन की दादा आपल्या शुभाचे आपण हा स्वागत आणि सन्मान पूर्ण करायचा आहे.
व्यासपीठावरती आपण पाहतो दत्ता मागावकर साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला. थँक्यू सो मच साहेब, आपण आला त्या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपलं खरंच आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं त्या दरम्यान आपण ज्या वेळेला व्यासपीठाकडे ओढलो ज्या मान्यवरांचं आपण नक्कीच दत्तासाहेबांचं स्वागतही केलं आणि नक्कीच स्वागतादरम्यान एक चौकार सुद्धा चांगला आलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाची चूक घडली, चौकार आला, 4 धावा स्कोर कार्ड वरती प्लस केल्या जातील. मुस्तकीमला थोडं का होईना जीवदान इथे सुद्धा मिळेल आणि या चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या ही मात्र 10 या आकड्यावरती पोहोचलेली पाहायला मिळते. 10 धावा धावफळकावरती लागल्यात. स्वतः कैनीदा टीमवरती नाराज असेल, थोडं टीमवर्क कमी पडताना पाहायला मिळत आहे. सांघिक खेळ थोडा कमी पडतोय, हरकत नाहीये, पण तो थांबायला तयार नाहीये. त्याच्याकडे जे असणारी कामगिरी, त्याच्याकडे असणारी जी शैली तो दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. कारण की ज्या वेळेला संघ मालकांनी दाखवलेला विश्वास, आज कॅप्टनची भूमिका हातामध्ये दिली आहे, संघाला सावरून संघाला सोबत घेऊन पुढे जायचं आहे आणि ही स्पर्धा सजवली आहे ना, या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला सुद्धा सजवायचं आहे. हा मिस्ट्रोक बॉल हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाहीये, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 नाव आहे मुस्तकीम, मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2. पण आपण पाहतोय ही स्पर्धा आता खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रामध्ये रंगताना पुन्हा पाहायला मिळेल का? कारण की ज्या वेळेला 60 धावा झाल्या, ज्या वेळेला बॅटिंग करत असताना आपण मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाला पाहत होतो आणि निश्चितपणे त्या धावा ज्या वेळेला होत होता ना सकाळच्या सत्रामध्ये असं वाटत होतं की जवळजवळ 50च्या आतमध्येच मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाला थांबवले सुद्धा जाईल का? पण त्याच वेळेला तेजस आला, तेजस माईनं अक्षरशः आल्ला षटकारानंच त्यानं सुरुवात केली. आणि याच दरम्यान छत्रपती वॉरियर्स संघाचे संघमालक मान्य श्री यतीनजी धुमाळ साहेब आपल्या नक्कीच आपल्या मैदानावरती उपस्थित झालेत. यतीनजी धुमाळ साहेबांना विनंती करणं या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे RTPS सीझन 2 मध्ये. वेलकम. येस, इट्स ओटी कॉम्बॉक्स. चित्र आपण पाहतोय आज संपूर्ण त्या समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत प्रतिमेजी ठाकूर सर आहेतच आणि त्याचबरोबर यासिनजी मर्चंट सरांचं सुद्धा इथे आगमन होतं आणि त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. व्हॉइस ऑफ अलिबागचा एक गोड आवाज आणि निश्चित सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि यासिन सर आज रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आमच्या समवेत जुळले जातील. आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना टीम साई दत्त न्हावे या संघाला कसं सावरलं जाईल ना हे बघावं लागेल. जी सुरुवात केली होती टीम मित्रांनो वॉरियर्स दापोली संघानं तीच सुरुवात आता साई दत्त न्हावे संघ सुद्धा करताना पाहायला मिळतील. थोडे लडखडताना पाहायला मिळतात पण हरकत नाहीये, तिथूनही सावरलं जाईल. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण जर पाहिलं ना तर शाकिब आहे. वेगवान चेंडू त्यानं टाकला आणि त्याच वेळेला पायामध्ये चेंडू टाकल्यानंतर बॅटची लीडिंग एज घेतली असा पंचांचा इशाराही आला आणि इथे मात्र एक महत्वाचा खेळाडू, महत्वाचा हिरा इथे गमावलेला सुद्धा बघायला मिळाला. नाव आहे योगेश. बॅक टू द डगआउट. विकेट क्रमांक 3. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम साई दत्त न्हावे संघाला.
संघाच्या धावगतीचा आपण विचार केला ना तर 10 या आकड्यावरती संघाची धावसंख्या आता मात्र थांबली आहे, थांबवली सुद्धा गेली आहे. काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता संघर्ष करायला सुरुवात झाली आहे टीम मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाची. आता मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये महत्वाचा खेळ काय करावा, कसा करावा ना, त्याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर खेळपट्टीवरती दाखल झालेत. नाव आहे राहुल आणि रोहित ही जोडी खेळपट्टीवरती आहे. त्यांच्या समोर शाकिब पहिल्याच बॉलवरती त्यानं सफलता प्राप्त केली आहे. हा लोबो फुल टॉस अलॉंग द कार्पेट, चांगला फटका सजवला मिड ऑनच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेण्याचा मानस धाडस दोन्ही फलंदाजांना घेतला, पण त्याच वेळेला आपण पाहिलं तर एक सिंगलही मिळाली. संघाची धावसंख्या पुढेही सरकली. 11 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. 11 धावा फळकावरती आहेत आणि हे दोन्ही फलंदाज महत्वाचे आहेत. ज्या वेळेला आता एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना आपण पाहिले. पहिला बॅट्समन संकेत बाद झाला, सुरुवात त्यानं चौकारानं केली. त्याच वेळेला दुसरा फलंदाज मुस्तकीम बाद होताना पाहायला मिळाला, त्यानं सुद्धा सुरुवात चौकारानं केली होती. पण ज्या वेळेला तिसरा फलंदाज योगेश बाद होताना आपण पाहिला ना, तो आपल्या संघासाठी आपलं वैयक्तिक अकाउंटही ओपन न करता मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. आता हरकत नाहीये, इथूनही या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं टीम साई दत्त नावे संघाचं. कुलटपाचा बॉल अलॉंग द कार्पेट, पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळलाय. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने येतील बॉलपर्यंत, बॉलला पकडतील, बॉलची फेक करतील ना, तद्वर एक धाव इथे मात्र कंप्लीट करण्यात येते. या एकेरीच्या धावेनं संघाची धावसंख्या ही मात्र 12 या आकड्यावरती पोहोचतीये. आता सिंगल डबलने का होईना मॅचला पुढे नेण्याचं काम करतात साई दत्त नावे संघ. पण हरकत नाहीये, 6 ओव्हरची मॅच आपण खेळतोय. एकाच मोठं षटक या मॅच मध्ये पुन्हा नव्यानं घेऊन येऊ शकतं. लोबो फुल टॉस ऑन साइडला, फटका फसला, ताकद तेवढीशी कमी पडली. शॉट सिलेक्शन चुकलं. स्क्वेअर लेगला एक सोपा सरळ साधा झेल टिपला. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक आता 4. टीम साई दत्त नावे संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. पण अद्याप आजचा जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये एक समोर वेगळं चित्र आहे की गोलंदाजांचा बोलबाला बघायला मिळतो. बॅटनं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न राहिला. बॉल शॉट फाईन लेगला तेजस माळी आहे, तिथे चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे आणि त्याच वेळेला क्षेत्ररक्षणही चांगल्या पद्धतीचं झालं. बॉलची फेकही झाली आणि फेक होत असताना धाव तिथे 1 मिळाली. एकेरीच्या साह्यानं टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. हा चेंडू चांगला आहे ऑन साइडला, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे वेगानं बॉल पर्यंत येतील. एक सिंगल मिळेल. 1 पेक्षा जास्त मैदानाच्या आतमध्ये काही मिळणार नाहीये आणि एकेरी दुहेरी धावेनं या मॅचला जिंकलेही जाणार नाहीये. हे चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करत असताना साई दत्त नावे या संघाला माहिती आहे. एक आपण जर विचार केला सिंगल मिळेल. दुसऱ्या षटकाची सांगता होतीये. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या जी आहे ना ती मात्र 14 या आकड्यावरती, म्हणजे 7.00च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. टीम विचार केला तर साई दत्त नावे संघाची. पण ही सरासरी तुम्हाला पुरेशी राहील का? ही सरासरी तुम्हाला विजयाच्या समीप नेईल का? हे बरेचसे प्रश्नचिन्ह या मॅचच्या माध्यमातून उभे राहिलेले आपल्याला बघायला मिळतील. पण हरकत नाहीये, इथूनही 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही आपण जर विचार केला तर 24 चेंडूमध्ये 48 धावेची अजूनही या मॅच मध्ये गरज बाकी राहिली आहे. 24 चेंडू 48 धावा आणि या मॅच मध्ये आता विजयाच्या समीप जर साई दत्त नावे संघाला जायचं असेल ना तर येणारे हे पहिले 2 षटक महत्वाचे राहतील या संपूर्ण 4 ओव्हर मध्ये. कारण की 24 चेंडू मध्ये तुम्हाला 48 धावा बनवायच्या. सुरुवातीचा खेळ तुम्हाला आता चांगला करून दाखवावा लागेल जर मॅचला जिंकायचं.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमचा जर प्रवास चालू ठेवायचा आहे ना, रोहा तालुका प्रीमियर लीग ही शेवटपर्यंत तुम्हाला खेळायची आहे, तर इथे धावा बनवाव्या लागतील. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की याही धावा आपल्याला थांबवायच्यात. त्यासाठी गैनीनाथ कटोरे आले, पहिलाच बॉल हवेमध्ये खेळण्याची चूक केली, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक वेगाने आले. अजून एक सफलता गैनीनाथ कटोरेच्या नावावरती. एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर, टीमला अद्यापचा 5वा धक्का, अर्धा संघ मैदानाच्या बाहेर. मैदानावरती काय घडतंय आता, खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर अक्षरशः धावांपासून वंचित ठेवलंय. साई दत्त नावे संघ स्वप्न मोठे बघतात, येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती बॉलला सीमारेखेच्या बाहेर धाडण्याचा जे प्रयत्न करतात, आतापर्यंतचे सर्व जे प्रयत्न आहेत ना ते असफल ठरलेत. एकही षटकार आला नाहीये. 2 चौकाराच्या साह्यानं साई दत्त नावे संघ खेळतोय. 2 चौकार लगावणारे फलंदाजही मैदानाच्या बाहेर गेलेत. म्हणजे संपूर्णतः संघ आता अडचणीमध्ये सापडला. पहिला बॅट्समन आपण पाहिला योगेशला, त्याने एकही धाव न बनवतो तो मैदानाच्या बाहेर गेला. दुसरा बॅट्समन आपण जर पाहिलं तर संकेतही आपण पाहिला, त्याच्या बॅटमधून एक चौकार आल्यानंतर तोही बाद झाला. म्हणजे 4 धावा वैयक्तिक खेळून तो बाद झाला. दुसरा खेळाडू मुस्तकीम आला, त्याने 4 चेंडू फेस केले 1 चौकाराच्या साह्यानं आणि त्या 4च धावा त्याच्या अकाउंटमध्ये राहिल्या. तदनंतर रोहितला आपण पाहिलं, रोहित 2 सिंगलच्या साह्यानं बाद झाला, 2 धावा त्याच्याही बॅटमधून आपण बघितला. तदनंतर पुढचा बॅट्समन आपण राहुल पाहिलं, राहुलने 1 सिंगल जोडली, तदनंतर राहुलही आउट झाला. म्हणजे एकच धाव जोडून तो सुद्धा बाद झाला. आता विशाल मैदानावरती आहे, त्याच्या सध्याला नवीन फलंदाज वदूद खेळाडू दाखल झाला. वदूद आणि विशाल ही जोडी मैदानावरती, त्यांच्या समोर आहे गैनीनाथ कटोरे. अनुभव बराचसा पाठीशी, मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बाजूला चेंडू फिरवण्याची ताकद. आता बॉलच्या वेळेला टप्पा पडला ना लगेचच बाहेरच्या दिशेला चेंडूला काढण्याचं काम केलं. ही ताकद आहे या खेळाडूकडे. ज्या वेळेला बोटांची जादू सातत्यानं तो बॉलवरती करताना आपल्याला बघायला मिळतं, बोटांचं वर्चस्व त्या चेंडूवरती दाखवताना तो बघायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं बराचसा एक्सपिरियन्स, एक 40+ खेळाडू आहे. अनुभव सातत्यानं पाठीशी ठेवतो आणि तो खेळ यंग टॅलेंटेड खेळाडूंना चांगल्या पद्धतीनं दाखवतो. तेच काम मैदानावरती. हाही चेंडू चांगला, ज्या वेळेला बॅट फिरवली, बॅट बॉलच्या विरोधामध्ये अजून एक डॉट बॉल मैदानावरती बघायला मिळेल. आता गैनीनाथला सुद्धा माहिती आहे इथून पुढे माझ्या संघाचं वर्चस्व कायम राहू शकतं, त्यासाठीचा खेळ हवाचा खेळ मला करून दाखवायचा. षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, हा बॉल होता, टप्पा पडला, पुन्हा बाहेर फिरवलं, वाका चेंडू राहिला. एखादा भोरा असा गोल 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 फिरत जातो ना, त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर एक गर्रकन अशी विरकी घेत बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू बॅकचा 3रा डॉट बॉल. गैनीनाथ कटोरे आता मात्र लय मध्ये येताना पाहायला मिळतील. हाही चेंडू चांगला, पुन्हा फसवलं, पुन्हा चकवलं. बॅक टू बॅकचा अद्यापचा आता हा 5वा डॉट बॉल पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती सफलता, तदनंतरचे बॅक टू बॅकचे 4 बॉल डॉट. काय कामगिरी चालू आहे. गैनीनाथ आणि गैनीनाथ हे एकच नाव आज मैदानाच्या आतमध्ये गाजताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल टाकतील या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसाची एक मेडन ओव्हर पाहायला मिळेल का. फटका फसला, हवेमध्ये खेळण्याची चूक, लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक आले आणि या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये गैनीनाथ कटोरे या खेळाडूच्या नावावरती मेडन ओव्हरचा कारनामा. न्यू बॅटर मैदानावरती विशाल लाड जे आहेत त्यांना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज तेजस जिनरे यांच्या वतीनं देण्यात येणार आहे. आणि निश्चित त्या षटकारांची आवश्यकता, जिथे 24 चेंडू मध्ये तुम्हाला 48 बनवायचे होतं, जवळजवळ 1 षटक हे एकही धाव न देणारा असंच बॅटिंग करणाऱ्या टीमनं फुकट घालवलं असं म्हणूया आपण. पण हरकत नाहीये, कौतुक करूया. गैनीनाथ कटोरे या खेळाडूचं हे नाव महत्वाचं, हे नाव सर्वांच्या लक्षात राहणार आहे. आणि ते नाव का लक्षात राहील, ज्यानं
आपण जर पाहिलं तर सर्व यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि यंग टॅलेंटेड खेळाडूंसाठीची ही भव्य दिव्य स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग आहे. कारण की एखादा नवीन खेळाडू नवीन उदयास यावा त्यासाठीचा हा प्रयत्न आहे. पण त्याच वेळेला एक जुनाही खेळाडू तो खेळ त्याच दर्जाचा जो यंग टॅलेंटेड खेळाडू जो खेळ करू शकतात तोच खेळ दाखवून देऊ शकतात आणि तोच खेळ करतानाही पाहायला मिळतील. बेने नटकडोर यांच्या नावावरती या संपूर्ण स्पर्धेची पहिली मैदानावर हॅलो चेक हॅलो हॅलो आणि निश्चित आपल्याला बघायला मिळेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर पहिली मैदानावर आली आहे एक अनुभव मैदानाच्या आतमध्ये पणाला लागलेला पाहायला मिळाला. छत्रपती वॉरियर्स टीमच्या कॅप्टनला विनंती आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं कारण इनिंग ही जशी संपेल जशी मॅच संपेल तसं आपण लगेचच टॉस करणार आहोत. त्या गोष्टीची नोंद घ्या हर्षल. त्यामुळे छत्रपती वॉरियर्स संघाच्या कॅप्टनला देखील उपस्थित राहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा जाऊया विद्यमान सामन्याकडे जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेले आमचे परममित्र हर्षल मुंडे यांचा आवाज ऐकूया खेळाचा उत्तरार्धात. सेकंड इनिंग आपण पाहतोय आणि निश्चितपणे उत्तरार्धाचा खेळ आता रंगात आला. ज्या वेळेला पहिला सकाळचं सत्र होतं सकाळच्या सत्रामध्ये थोडं होईना आपण जर पाहिलं तर ड्यू फॅक्टर आपल्याला पाहायला मिळालं. त्याच कारणानं का होईना सकाळच्या सत्रामध्ये धावा झाला नाही आणि गोलंदाजांचा बोलबाला होता. पण त्याच धावा थांबवू शकतो त्याच धावा थांबवण्याची ताकदही आमच्याकडे आहे आणि तोच दमखम दाखवताना पाहायला मिळालं टीम आपण जर पाहिलं तर मित्रांनो वॉरियर्स दापोली. आणि निश्चित आपण जर पाहिलं तर विशालसाठी कॅश प्राइज येतो. तेजस नरे यांच्या वतीनं एक षटकार प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि किशोरजी पाटील यांच्याकडून 200 रुपये म्हणजे एक षटकाराच्या साह्यानं जर खेळलात तर 700 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या हातामध्ये येईल. आणि त्याच वेळेला हळूहळू ही मॅचही येईल. तुम्हाला मॅचच्या दृष्टिकोनानं या षटकाराकडे पाहावं लागेल. 18 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल आता 48 धावा. 18 चेंडू 48 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती महत्वाचा खेळाडू त्याचं नाव शाकिब. वेग बराच आहे बन्नाट वेगानं तो सुसाट सुटला. खोलवटपाचा बॉल लाँग दी कार्पेट ऑन साइडला खेळायचं होतं. मिड ऑन मधून बॉल चाललाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक वेगानं धावत आलेत. बॉलला पकडलं बॉलची फेकही झाली. धाव एकच मिळेल. एकाच धावेवरती समाधानही मानावं लागेल. निश्चितपणे आपण एस एन सर पाहतोय भव्य दिवस स्पर्धा आहे RTPL आणि या स्पर्धेचा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसामध्ये आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील या संपूर्ण 4थ्या दिवसासाठी. एक गोड आवाज आपल्या समोर ऐकायला मिळेल. पुढचा बॉल खोलवटपाचा बॉल होता. बॅटची आतली कडा घेतली तदनंतर एसटी रक्षक आपण पाहिलं ना तर आकाशच्या हातामध्ये बॉल गेला. बॉलने विसावा घेतला तदनंतर तिथे डॉट बॉलची सांगता झाली आहे. आता एक डॉट बॉल आहे ना या मॅच मध्ये संपूर्णतः प्रेशर क्रिएट करणारा साई दत्त नावे संघासाठी. तो प्रेशर रिलीज करायचा असेल ना तर तुमची बॅट बोलवावी लागेल. संघर्ष करावा लागेल. येणारा प्रत्येक बॉल वरती तुम्हाला हवाई हल्ले चढवावे लागतील. हाही बॉल चांगला आता पायावरती आदळणारा पंचांचा इशारा काय आला तर लेग स्टिकला हा बॉल मिस करतोय. तदनंतरचा डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला. तेजस यांचा प्रयत्न तो असफल राहिला. नॉन स्ट्राइक एंड वरती जाऊन तो लगेच बॉल हिट झाला. पण तदूवर आपण जर पाहिलं ना तर बॅट्समन पोहोचलेले आपण पाहिले. एक सिंगल मिळते आणि या एकेरी धावेच्या साह्यानं होईना संघाची धावगती पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या 16 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. ऑफिशियल स्कोरर आमच्या समवेत सागरजी सोनी आहेत. ते सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत आणि आज स्कोररची भूमिका समालोचनाचा पाठीचा कणा म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे स्कोरर आमच्या समवेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांना सुद्धा शुभेच्छा या संपूर्ण 4थ्या दिवसासाठी. पुन्हा खोलवटपाचा बॉल त्यावेळेला हलक्यातनं स्टिअर करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा एकही मानच झाला नाहीये. धाडसही करता आलं नाहीये कारण की त्या दर्जाची गोलंदाजी चालू आहे. माननीय श्री मंगेशजी मोरे दादांना विनंती करेन या आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मंगेशजी मोरे दादांना विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने जिथे शाकिब पुढचा बॉल टाकेल. खोलवटपाचा बॉल हाई चेंडू अडवा बॅटने मिड विकेटच्या दिशेला खेचला. क्षेत्ररक्षक तिथे उभे आहेत. काय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय. हॅलो चेक 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 हॅलो हॅलो बॉल
हा चेंडू भन्नाट वेगाचा होता, पण तो बॉल जो होता ना लेग स्टिकला मिस करणारा, लगेचच पंचांचा इशारा आला, हा व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल शाकिबला, पण रणनीती इथे बदलावी लागेल, तुला लाईन आणि लेन चेंज करावी लागेल, त्यासाठीचा कॉल असेल व्हाईट बॉल. आणि टीमची धावसंख्या एकेरीने पुढे सरकताना पाहायला मिळाली. 19 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळतात. ज्यावेळेला 62 धावांचं टार्गेट होतं, त्या टार्गेटचा पाठलाग करायचा. हा पुढचा बॉल, हा चेंडू चांगला, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. इथे त्रिफळा बाद केल्या जातात. एक मोठा धक्का, अजून एक धक्का टीम साई दत्त नावे संघाला, विकेटचा पतंग डीजे. आता मॅच मध्ये कमबॅक केलं, मॅच मध्ये वर्चस्व गाजवायला सुरुवातही केलं टीम. आपण जर पाहिलं तर मित्रांनो वॉरियर्स दापोली संघानं काय खेळ चालू आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंतची आपण जर पाहिली तर 19 धावा धावफलकावरती आहेत, अजून एक 43 धावा बनवायच्यात येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. खऱ्या अर्थानं साखरदादा आपण जर पाहिलं ना संपूर्ण या मॅच मध्ये एक शिकायला मिळालं, अनुभव ज्याच्याकडे आहे ना तो अनुभव पणाला लावून कसा खेळ करावा, आणि तो अनुभवी खेळाडू म्हणून आपण त्याला सातत्यानं का संबोधतं, तर त्याचं उत्तम उदाहरण आपण जर पाहिलं तर गेनीनं त्यांनी आपल्याला दाखवलं. जिथे चेंडूची फेक ना तिथे क्षेत्ररक्षण सजवलंय, म्हणजे कौतुक करावं लागेल शाकिब आणि गेनीनं त्यांचं सुद्धा. ज्यावेळेला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय, एक स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याच वेळेला डिफेन्सचा कव्हर, अशा पद्धतीची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवली आहे. आणि त्याच थाटणीची गोलंदाजी ही चालू आहे टीमसाठीचा पोषक असा खेळ. 12 चेंडू 43 ची गरज असताना पहिला बॉल ऑन साईडला, ज्यावेळेला मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत येताना पाहायला मिळाले. एक सिंगल मिळेल, एक पेक्षा जास्त आता काही मिळणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल, आणि ज्यावेळेला आपण म्हणतो ना आता एकेरी दुहेरी धावेनं या मॅचला जिंकलं जाऊ शकणार नाहीये, कारण की आपण म्हणतो की ज्यावेळेला अब एक्के दुक्के से काम नहीं चलेगा, अब मैच को जीतना तो छक्के चौके लगाने पडेंगे. त्या दरम्यान अजून एक डॉट बॉल मैदानावरती आला. एक डॉट बॉल या मॅच मध्ये आता विजयाच्या समीप घेऊन जाताना पाहायला मिळतं टीम मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाला वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. संपूर्णचा टीम वर्क चांगला राहिला. संघाचा सांघिक खेळ सकाळच्या सत्रामध्ये थोडा खराब राहिला, पण आता हळूहळू जशी जशी मॅच पुढे सरकते ना तसं तसा गोलंदाजांचाही बोलबाला, म्हणजेच मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाचा बोलबाला पाहतो आपण. एक सिंगल मिळते, एकेरीच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे सरकेल. 21 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 9 चेंडू आणि आता 41 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 41 धावेची गरज आपण पाहतोय. इथून जर या मॅचला जिंकलं ना तर एक स्वतःला सुपर हिट बनवण्याची संधी इथून निर्माण झाली आहे. तर संधीचं सोनं करावं लागेल. पुढचा बॉल, हा प्रॅकर ऑन साईडला खेचलाय, जरूर हवेमध्ये खेळण्याची चूक केली होती. तदनंतर वन बाउन्स चेंडूच्या खाली मुन्ना येताना पाहायला मिळतील. बॉलला पकडतील, बॉलची फेक करतील, तिथे सुद्धा एक सिंगल. एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावा लागतो. या मॅच मध्ये जास्त काही बघायला मिळत नाही. या षटकार नव्हे, चौकार नव्हे, तर फक्त सिंगल सिंगल आणि सिंगल आहे. या संपूर्ण सत्रामध्ये एकही दुहेरी धाव सुद्धा बघितली नाहीये आपण. एक आपण पाहिलं तर इथे सुद्धा आपण मॅच मध्ये कुठेतरी वर्चस्व गाजवताना पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना नवीन गोलंदाज आहेत लोचन आपण पाहतोय, आणि नक्कीच लोचन मात्र आता चांगली गोलंदाजी करतात. टीमसाठीच हवा असा खेळ या चेंडूच्या साह्यातून आपण जर पाहिलं तर या षटकाची सांगता झाली आहे. तब्बल 5 षटकांचा खेळ थांबला आणि 5 षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती तब्बल 23 धावा. मॅच मध्ये गरज आहे 6 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 39 धावेची गरज आहे, आणि 6 चेंडू मध्ये 39 धावा अशक्य आहेत, पण त्या जर शक्य झाल्या ना तर एक मोठा इतिहास या संपूर्ण RTPL मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये या मॅचची चर्चा संपूर्ण वर्षभर राहील जर या 6 चेंडू मध्ये 39 धावा बनवल्या गेल्या. चला विनंती करतोय स्पीडअप घेऊया. ज्यावेळेला शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाज इथे आमंत्रित करण्यात येतील. गोलंदाज आहे अर्जुन.
अर्जुनवरती विश्वास दाखवला, अर्जुनला पाचारण केलं जातं. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर इथे 6 साठी शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केला. 6 चेंडूमध्ये अर्जुनला रोखायच्यात, थांबवायच्यात, तर तब्बल 39 धावा. बऱ्याच धावा त्याच्या अकाउंटमध्ये. त्याला काही प्रेशर नाहीये, पण फलंदाज थोडे नाराज असतील. फलंदाजी करणारा संघ साईदत्त न्हावे. पहिला बॉल हवेमध्ये खेळला गेला. बॅटची लिडिंग एज, तदनंतरचे यष्टीरक्षक आकाश बॉलच्या खाली. इथे मात्र सफलता. अजून एक फलंदाज बाद टीम साईदत्त न्हावे संघाचा. अजून एक धक्का, अद्यापचा 8वा धक्का बॅटिंग करत असताना टीमला. वेळेला आज नाराज केलाय साईदत्त न्हावे संघानं. गोलंदाजी करत असताना एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला होता. मुस्तकीम सुद्धा थोडे खुश होते ज्या वेळेला 60 धावा होत्या, कारण की या मैदानाचा संपूर्ण विचार करत असता 60 धावा या आरामातही पार केल्या जाऊ शकतात असं चित्र आपण पाहत होतो. कारण की आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून लगातार 2 वेळा आपल्याला 5 चेंडूमध्ये 5 चौकार पाहायला मिळाले. एक राज बिरगावलेनं या मैदानावरती इतिहास रचला. पहिलाच 5 चेंडूमध्ये 5 चौकार त्यांना मारण्याचा कारनामा केला. तदनंतर कालच्या दिवसामध्ये नयन जोशींना सुद्धा आपण पाहिलं. आणि निश्चित असे बरेचसे खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. एक सिंगल मिळेल आणि या सिंगलनं आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या पोहोचेल कुठे, तर तब्बल 24 या आकड्यावरती. 24 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती. लोवा फुल टॉस, अडवा बॅटनं इथे स्क्वेअर लेगला सजवलेला फटका सरळ मुन्नाच्या हातामध्ये विसावा घेणारा. अजून एक धक्का, अद्यापचा 9वा धक्का बॅटिंग करत असताना टीम साईदत्त न्हावे संघाला. विकेटचं पतंग डीजे. धीराज 11 संघाचे संघमालक जर आपण पाहिलं तर मान्य श्री मनोजजी मस्कर साहेब यांचं नुकतेच इथे शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती करून आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू आपण पाहतोय पायावरती आदळला, तदनंतर लॉंग स्टॉप मधून फरार झाला. बॉल सीमा रेखेच्या पार गेला. 4 धावा मिळाल्या इथे चौकाराला. अद्याप या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये एकही षटकार बघायला मिळाला नाहीये. बॉलची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते, पूर्तताही केली जाईल लगेचच निश्चितपणे. आणि या मॅच मध्ये आता वर्चस्व एका टीमचं बघायला मिळतं. मित्रांनो, वॉरियर्स दापोली ज्या वेळेला यासिन सर पूर्वार्धाचा खेळ चालू झाला होता, बॅटिंग ज्या वेळेला चालू झाली होती ना मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाची, तिथून असं वाटायला लागलं होतं की 40 ते 50 चाही आकडा पार केला जाईल की नाही. व्हाईट बॉल आहे का? ओके सर, निश्चित हा व्हाईट बॉल घोषित केला जातो. म्हणजे व्हाईट +4 या अवंतर स्वरूपाच्या आणि बोनस स्वरूपाच्या 5 धावा मिळतील. या धावा जर या आधीच्या कदाचित षटकामध्ये आल्या असं तर या मॅच मध्ये पुन्हा नव्यानं साईदत्त न्हावे संघाला ऊर्जा मिळाली असती, पण जसं काही घडलं नाहीये. हा ट्रॅकर, हा बॉल इथे सुद्धा ऑन साईडला सजवलेला फटका, जिथे नो मॅच लँड मध्ये बॉल पडेल, एक सिंगल इथे सुद्धा मिळेल. आणि षटकाचा विचार केला तर या ओव्हर मध्ये आता 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला. 2 चेंडू मध्ये बनवायच्यात 32 धावा, म्हणजे प्रत्येक बॉल वरती 16 धावा, ज्या अशक्य आहेत या मॅच मध्ये. तिथे एका षटकामध्ये 16 धावा ही खर्च केल्या नाहीये, तिथे एका बॉल मध्ये 16 धावा काय येतील हा सुद्धा प्रश्नचिन्ह आमच्या प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला. फटका फसला. अजून एक बॉल हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, तिथे सुद्धा फलंदाज बाद. अजून एक धक्का आणि ऑल आउट. आपण जर पाहिलं तर टीम साईदत्त न्हावे. हरकत नाहीये, खेळ थोडा कमी पडला, संघाचा सांघिक खेळ थोडा कमी पडला, त्या कारणानं पराजयाच्या छायेखाली जावं लागलं. पण इथूनही संपूर्णतः या यंदाच्या हंगामासाठी तुम्हाला समालोचन कक्षाच्या वतीनं खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिला. विजय क्रिकेटचा आपल्याला बघायला मिळाला. मॅच जिंकली टीम मित्रांनो वॉरियर्स दापोली संघानं. विजयाचे शिलेदार आपल्याला पाहायला मिळतील. या संपूर्ण सामन्याचा शिल्पकार, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं संपूर्णतः सामन्याला एक
टर्न करण्याचं काम केलं. एका भिंगरी सारखं ज्यानं काही या सामन्याला गोल फिरवलं, चेंडूवरती फिंगर रोल केले, बॉलला गोल फिरवत फिरवत मेडन ओव्हर हाताळली, असा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टीमचा कॅप्टन गैनीनाथ कटोरे ठरतोय सामन्याचा सामनावीर. चला याचा गैनीनाथ कटोरे आपलं मनपूर्वक स्वागत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मान्यवरांच्या शुभ असते.